आमच्या किसानाची जिंदगी बेकार झाली भाऊ. सरकारनं म्हणे पाण्यासाठी 70,000 कोटी खर्च केले, पण आमच्या वावरामध्ये एक थेंब नाही पोचला. जाब मागायला गेलं ते मगरूर मंत्री म्हणते धरणात पाणी नाही तर काय हे करू. माथ्यावर कर्जाचे हप्ते, सावकाराच्या धमक्या, बायका पोराचे भाकर तुकड्याचे हाल. जगण्यापेक्षा मरण सोपं झालं भाऊ. कोंडी करून टाकली आहे सरकारनं. 15 वर्षात 50,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. मी तर म्हणतो या आत्महत्या नाही, हत्या आहे, हत्या. बर्बाद केलं रे माया महाराष्ट्राले. शेतकऱ्यांना देऊ आधाराचा हात, चला देऊ मोदींना साथ. कमळाचं बटण दाबा, भाजपाला बहुमत द्या. बाबा, तुमचं ऐकलं आणि आम्ही 2014ला भारतीय जनता पार्टीला मतदान केलं. ती आम्हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली. बाबा, तुमच्या म्हणण्याप्रमाणे सिंचनाला 70,000 कोटी रुपये खर्च झाले, परंतु ते खरे नसून सिंचनाला 45,000 कोटी इतकीच रक्कम खर्च झाली. तुमच्या म्हणण्यानुसार 15 वर्षात 50,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. बाबा, 2014 ते 2025च्या दरम्यान जवळपास 1.25 लाख शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रात आत्महत्या झाल्या आहेत. भारतीय जनता पार्टी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या जीवनात सुधारणा होईल असं प्रत्येक शेतकऱ्याचं मत होतं, परंतु वास्तव झाले उलट. शेतकऱ्यांचे उत्पन्न 126% वाढले असा भारतीय जनता पार्टीच्या वतीने दावा करण्यात येत आहे, परंतु तो दावा खोटा असून शेतकऱ्यांचे उत्पन्न हे 252% कमी झाले आहे. आणि आणखी काय नुकसान झाले ते ऐका बाबा अजितदादांच्या तोंडून. पेट्रोल 2014 साली ज्या वेळेस आमचे युपीएचे पंतप्रधान मनमोहन सिंगजी होते, पेट्रोल होतं 71 रुपये, आता 107 रुपये झालं. अच्छे दिन आलेत का? डिझेल 56 रुपये होतं, 93 रुपये झाले. कुणी केले? भाजपने केले. अच्छे दिन आले का? नाही. सिमेंट 195 रुपये होतं 2014ला, आता आहे 410 रुपये. आहे का नाही? मग कुणी वाढवलं? भाजपने वाढवलं. अच्छे दिन आले का? नाही. स्टील 36,000 रुपये टन होतं, आता स्टील झालं 60,000 रुपये टन. घ्या अच्छे दिन. कमळाबाई घ्या. कमळाबाई सांगतो राव, घड्याळ घड्याळ घड्याळ